तुमचं? चंद्रकांत सिन्हा, प्रोजेक्ट डायरेक्टर NHAI नागपूर. आपण आता ज्या प्रोजेक्टवर उभा आहोत तो प्रोजेक्ट आहे इंदोरा दिघोरी प्रोजेक्ट. हा 8.9 किलोमीटरचा फ्लायओव्हर प्रोजेक्ट आहे. हा शहराच्या एकदम गजबजलेल्या लोकवस्तीतून जातो आणि शहराला एक सुरक्षित आणि सुलभ मार्ग देण्यासाठी या फ्लायओव्हरचं निर्माण करण्यात आलं आहे. ॲम्ब्युलन्सेस, फायर टेंडर यांना स्पीडमध्ये वाहतूक करून नागा हॉस्पिटल आहे इथं आणि पूर्ण कमर्शियल एरियामधनं हा फ्लायओव्हर गेलेला आहे. या प्रोजेक्टची टाईमलाईन आम्ही जून 2026 पर्यंत कंप्लीट करायचा आमचा पूर्ण प्रयत्न आहे. जून 26 मध्ये हा ट्रॅफिकसाठी ओपन करण्यात येईल. काय काय चॅलेंजेस आले होते? हे प्रोजेक्ट करताना ॲक्च्युली हा खूप हेविली कंजेस्टेड एरियामधनं प्रोजेक्ट जातो आहे. आम्हाला वर्किंग कंडिशन्समध्ये टाईम खूप कमी मिळत होता. रात्रीच्या वेळेसच फक्त काम करायची परवानगी होती. त्यावेळेस पण आम्हाला हेवी मशिनरी यूज करताना पण लोकांना डिस्टर्ब होणार नाही या दृष्टिकोनातनं आम्हाला वर्किंग पिरियड खूप कमी मिळाला. तरी आम्ही हा स्पीडमध्ये प्रोजेक्ट कंप्लीट केला आहे आणि आता सुद्धा आम्ही अहेड ऑफ शेड्यूल चालू आहे या प्रोजेक्टमध्ये. सर, रेल्वेचा पण काही अडथळा येतो? रेल्वेच्या प्रोसेसमध्ये आम्हाला थोडा वेळ लागला अप्रुव्हल्समध्ये, पण रेल्वेचे अप्रुव्हल आता मिळत आहे आम्हाला. फायनल डिझाईनचे अप्रुव्हल आता या आठवड्यात एक्सपेक्टेड आहे आणि रेल्वेचं सायमल्टेनियसली आम्ही गर्डरचं हे पण चालू आहे, आमचं फॅब्रिकेशन चालू आहे. तर एक्सपेक्टेड आहे की पुढच्या आठवड्यापर्यंत रेल्वेचे सगळे अप्रुव्हल येतील. त्या अनुषंगाने आम्ही जूनपर्यंत कंप्लीट करू शकू प्रोजेक्ट. किती टक्के काम पूर्ण झाले? सध्या 75% काम पूर्ण झालेलं आहे प्रोजेक्टचं आणि जूनपर्यंत आम्ही एक्सपेक्ट करतोय की आमचं पूर्ण प्रोजेक्ट कंप्लीट होईल. कॉस्ट किती? या टोटल प्रोजेक्टची 998 कोटी प्रोजेक्ट कॉस्ट आहे टोटल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.